नमस्कार. सानी कलारंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मध्यंतरी एक वर्कशॉप घेतलं, मोठ्या मुलांचं वर्कशॉप घेतलं. तर तेव्हा बरेच जण मुलं म्हटलं तुमचे काही जे प्रश्न असतील ते विचारा. तेव्हा मुलं म्हणाले की आम्हाला निर्णय घेता येत नाही. आम्ही निर्णय घेण्यामध्ये थोडंसं आम्हाला भीती वाटते, थोडंसं दडपण येतं. ही गोष्ट फक्त या मुलांपुरतीच मर्यादित नाही. आज समाजामध्ये सुद्धा आपण आजूबाजूला अनेक मुलं, अनेक मोठी माणसंसुद्धा बघतो की ज्यांना निर्णयच घेता येत नाही. त्यांचा इक्यू, भले त्यांचा IQ खूप छान असेल, पण त्यांचा EQ म्हणजे त्यांच्या इमोशनल कोशंट हा जो आहे हा कमी असतो. लहानपणापासूनच त्यांना निर्णय कधी घेऊ दिलेले नसतात किंवा निर्णय घेण्यासाठी सतत त्यांच्यावर म्हणजे असं केलं तर असं होईल रे बाबा, असं त्यांना वाढवण्यात आलेलं असतं. तेव्हा थोडंसं लहानपणापासून मुलांना छोटे छोटे निर्णय असतात ती घ्यायला तुम्ही प्रवृत्त करा. अगदी लहानपणापासून की आई मी खेळायला जाऊ का, मग आपण त्यांना म्हणायचं बघ तुझा अभ्यासही आहे आणि खेळणं बघ तू किती वेळ खेळू शकतो. हे छोटे छोटे निर्णयसुद्धा मुलांना लहानपणापासून जर घ्यायला लावले तर मुलं मोठेपणी निर्णय घेऊ शकतात किंवा मोठी व्यक्तीसुद्धा निर्णय घेऊ शकते. मध्यंतरी एक माझा विद्यार्थी आला होता आणि म्हणत होता की मॅडम मला खूप कन्फ्यूज मी झालेला हो, काय करावं. म्हटलं कशासाठी कन्फ्यूज झाला आहे, तर म्हणाला मला कुठे नोकरी करावी समजत नाही आहे. म्हटलं म्हणजे नाही, मला एक 2-3 ऑप्शन्स आले आहेत आणि कुठली नोकरी करावी समजत नाही. म्हटलं 2-3 कुठले, एक तर परदेशातलं होतंच, IT मध्ये होता त्यामुळे, आणि भारतातलं सुद्धा एक बेंगलोर होतं, पुणे होतं आणि मुंबई, म्हणजे जवळपास त्याच्याकडे 4 ऑप्शन्स होते. तर मी खूप कन्फ्यूज आहे काय करू, म्हणून तो माझ्याकडे आला होता. तेव्हा मी त्याला म्हटलं बाबा रे, काहीतरी नक्की निर्णय घ्यायला पाहिजेच, कारण आता सेटल व्हायची वेळ आलेली आहे. भरपूर तुझं आता इकडून तिकडून तू भरपूर हे केलेल्या नोकऱ्या बदलल्या आहेत, मला सगळं माहिती आहे, तुझे आईवडील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तेव्हा कुठेतरी निर्णय, ठाम निर्णय घ्यायची तुला वेळ आलेली आहे. मॅडम नाहीच, निर्णयच होत नाही आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं की निर्णय घेताना जेवढे तुमचे ऑप्शन्स आहेत तेवढे ऑप्शन्स कमी करत जायचे. तुझ्यासमोर जेवढे पर्याय आहे कमी कर आणि एकाच पर्यायावर फोकस कर. आणि त्या पर्यायावर जेव्हा तू फोकस करशील तेव्हा तिथे सुद्धा तुला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी मिळतील. समजा तुझे आईवडिलाच मुंबईत आहे किंवा पुण्यात आहे, म्हणजे तुला राहण्याचा प्रश्न नाही आहे, तेव्हा तू मुंबई किंवा पुण्यामध्ये तुझं जर घर असेल तर तू तो पर्याय निवड आणि तिथल्या IT नोकरी, म्हणजे तिथे भरपूर आज नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहे. आज आपलं सरकारसुद्धा खूप छान छान नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे. तेव्हा तिथल्या संधी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या साईटवर जाऊन किंवा कोणाच्या ओळखीमधलं जर तुला कळत असेल तर तिथल्या संधीवर तू फोकस कर. आणि एकदा निर्णय घेतल्यावर त्या निर्णयावर ठाम राहायचं. आणि या निर्णयाचे परिणाम, तुझ्या निर्णयाचे परिणाम तुझ्या कुटुंबावर काय होतात हे पण लक्षात घ्यायचं बरं का. कसं होतं की म्हणजे आपण निर्णय कुठलाही घेतो, म्हणजे मुलांनाच सांगते असं नाही आहे, जेव्हा आपण कुठलाही निर्णय घेतो तेव्हा आपल्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, चांगला आणि वाईट दोन्ही विचार करायचा आधी आणि मग पुढचं पाऊल उचलायचं. आज मुलं नोकरी करतात, मुली नोकरी करतात किंवा संसारामध्ये नवरा बायको दोघंही जेव्हा नोकरी करत असतात, लहान मुलं असतं, दोघांनाही जेव्हा निर्णय घ्यायची नोकरीच्या ठिकाणं बदलतात की मग दोघांनाही वाटतं माझीच नोकरी श्रेष्ठ, हिला वाटतं, आणि दोघांनी 2 बाजूला राहायचं, मूल तिसरीकडे. अशा नोकरीला अर्थ नाही, असे पैसे कमवण्याला अर्थ नाही. तेव्हा आपल्या निर्णयाचा तुम्ही तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलांवर काय परिणाम होतो हा थोडासा दूरदृष्टीने विचार करायला पाहिजेच बरं का. कारण काय होतं की आज तुम्ही नवरा बायको लांब राहता, त्या मुलाला कोणतरी आजी आजोबा सांभाळणं किंवा कोणीतरी नातेवाईक सांभाळणं हा पर्याय असूच शकत नाही. तेव्हा भले तुम्ही आज थोडासा पैसा कमी मिळेल आहे, तेव्हा तुम्ही नवरा बायकोनी सुद्धा, हे मला अगदी तरुण जोडप्याला सांगायला असं नाही की मध्यम वयाला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो की माझीच नोकरी चांगली आणि मुलं तेव्हा टीनेजमध्ये असतात, तेव्हा
आई वडिलांची दोघांचीही गरज असते. असं होत नाही की फक्त आईची जबाबदारी आहे. तर मधल्या वयातल्या मुलांना सुद्धा वडिलांचाही धाक तेवढाच आवश्यक असतो. तेव्हा ठामपणे निर्णय घ्यायचा आपल्या कुटुंबावर, आपल्या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात. एक सगळ्या बाजूनी तुम्ही एक कागद घ्या आणि त्याच्यावर लिस्ट तयार करा की चांगले परिणाम कुठले आणि वाईट परिणाम कुठले होऊ शकतात. आज तेवढे तुम्ही प्रगल्भ झालेले आहात आणि मग त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. आणि जो निर्णय घेतला, जेव्हा ठामपणे घेता, तेव्हा त्याच्या परिणामाची सुद्धा जबाबदारी ही तुमची असते. तेव्हा मात्र कोणाला ब्लेम करायचं नाही की तू म्हटलीस म्हणून, किंवा तो एकमेकाला दोष देतात की तू म्हटलास म्हणून मी हा निर्णय घेतला, तू म्हटलीस म्हणून हा निर्णय घेतला. तर असं न करता आपल्या निर्णयाची जबाबदारी आपणच स्वीकारायची. आलं का लक्षात? आपल्या निर्णयाची जेव्हा आपणच जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा आपण पुढचं पाऊल उचलू शकतो. धडाडीने म्हणतात ना, धडाडीने आपण आपलं पुढचं पाऊल उचलू शकतो. तेव्हा या सगळ्या निर्णय घेण्याच्या क्षमतेची जी बीजं रोवली आहे, ही बालपणामध्ये रोवलेली आहे. आणि सगळ्या पालकांना माझं एक सांगणं आहे की घेऊ द्या मुलाला निर्णय, छोटे छोटे निर्णय घेऊ द्या आणि त्याला तसं घडवा, म्हणजे मोठेपणी त्यांना निर्णय घ्यायसाठी अवघड जाणार नाही. आज वर्कशॉपमध्ये जेव्हा मुलं विचारतात की निर्णय घेऊ शकत नाही, तेव्हा मुलांना सांगते की ठीक आहे, एखादा निर्णय चुकेल, एखादा निर्णय चुकल्याने सगळं जग बुडत नाही. तेव्हा मुलांमध्ये सुद्धा निर्णय घ्यायची क्षमता विकसित करावी आणि मुलांनी सुद्धा छान निर्णय घ्यावे. तुमच्या पुढच्या निर्णयासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. परत एकदा मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.